आज आपण बघतो राज ठाकरे मराठीसाठी लढत आहेत. कधी मराठी पाट्यांसाठी, कधी नोकऱ्यांसाठी. अनेक जण त्यांना ट्रोलही करतात. अनेक जण म्हणतात की हा माणूस एकटा पडून लढतोय. पण तुम्हाला माहिती आहे का, हा मराठीचा एकेरी लढा आजचा नाहीये. हा लढा 750 वर्ष जुना आहे आणि त्या काळी याच मराठी भाषेसाठी एका 21 वर्षाचा तरुण अगदी असाच हेल्पलेस होऊन एकटाच एका अख्ख्या सिस्टीमशी लढत होता. त्या तरुणाचं नाव होतं ज्ञानेश्वर. आज आपण ती सिक्रेट कहाणी ऐकणार आहोत, जी ज्ञानेश्वर आणि राज ठाकरेंना एकाच धाग्यात बांधते. पहिली गोष्ट, 750 वर्षांपूर्वी मराठीची इज्जत काय होती? शून्य. सगळं ज्ञान हे फक्त संस्कृत भाषेत बंद होतं. असं मानलं जायचं की देवाचं ज्ञान, गीता ही फक्त पंडित लोकांनीच वाचायची. सामान्य माणसाची भाषा होती मराठी, आणि या मराठीत देवाचं ज्ञान आणणं हे पाप मानलं जायचं. त्यावेळेसची सिस्टम यांच्या म्हणजे ज्ञानेश्वरांच्या विरोधात होती. आणि अशाच वेळी ज्ञानेश्वर, एक तरुण ज्याला आणि त्याच्या भावंडांना याच सिस्टीमने वाळीत टाकलं होतं, तो हताश होता. लोक त्यांना संन्याशाची पोरं म्हणून हिणवायचे. ते हेल्पलेस होते, पण त्यांच्या आत एक क्रांती पेटली होती. ज्ञानेश्वरांनी ठरवलं, बस झालं. हे जे अमृताचं ज्ञान, गीता आहे, ते मी माझ्या सामान्य मराठी लोकांपर्यंत त्यांच्याच मराठी भाषेत पोहोचवणार. आणि त्यांनी एक मास्टर स्ट्रोक मारला. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि ती ज्ञानेश्वरी लिहिताना ते काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजासी जिंके. याचा अर्थ काय? अहो, माझी मराठी भाषा अशी गोड आहे की ती अमृतासोबत सुद्धा पैज जिंकेल. काय कॉन्फिडन्स होता बघा. या हताश तरुणाने, ज्याला सिस्टीमने नाकारलं, त्यानेच संस्कृतची मक्तेदारी मोडून मराठीला अमृतापेक्षाही श्रेष्ठ बनवलं. हा होता मराठीचा पहिला आणि सर्वात मोठा लढा. आता परत येऊया आजच्या काळात. 750 वर्ष झाली, काळ बदलला, पण लढा तो तसाच आहे. तेव्हा संस्कृतवाले मराठीला दाबत होते. आज आपल्याच मुंबईत हिंदी आणि इंग्रजीच्या पाट्यांमागे मराठी पाटी लपत गेली. तेव्हा कर्मठ पंडित मराठीच्या विरोधात होते. आज राजकारणी लोक वोट बँकेसाठी मराठीच्या मुद्द्यांवर गप्प बसतात. परप्रांतीयांची ताकद वाढत चालली आहे. आणि तेव्हा जसे ज्ञानेश्वर एकटे पडून त्या सिस्टीम विरुद्ध लढत होते, आज तसाच लढा राज ठाकरे एकटे पडून लढतायत, असं त्यांच्या समर्थकांना वाटतं. तेव्हाही ज्ञानेश्वरांना वेड्यात काढलं गेलं. आज राज ठाकरेंना ट्रोल केलं जातं. एक गोष्ट स्पष्ट करतो, हा व्हिडिओ काही ज्ञानेश्वर महाराज आणि राज ठाकरे यांची तुलना करण्यासाठी नाही. ती होऊच शकत नाही. एक संत होते तर एक नेता आहेत. पण हा व्हिडिओ त्या धाग्याबद्दल आहे, जो 750 वर्षांपासून तुटलेला नाही. तो धागा आहे माझ्या मराठी भाषेचा लढा. ज्ञानेश्वरांनी मराठीच्या ज्ञानाचं बळ दिलं, म्हणूनच ती आज जिवंत आहे. आज तीच मराठी भाषा आपल्याच घरात महाराष्ट्रात परत एकदा हताश झालीये, एकेरी पडलीये. तुम्हाला काय वाटतं? 750 वर्षांनंतरही मराठी माणसाला आपल्याच हक्कांसाठी का लढावं लागतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.